नमस्कार. आज आपण 10वीचं गणिताचं पहिलं लेक्चर घेतो. ठीक आहे. आता 10वीचं अगदी बेसिक पासून आपण सुरुवात करू घेतलं आणि त्याच्यानंतर पुढे पुढे मग आपण पुढचे एक एक प्रकार घेऊ. ठीक आहे. आता संख्या ज्ञान पहिल्यांदा बघू. आज संख्या ज्ञान मध्ये काय, तर संख्या ज्ञान मध्ये आपण आधीच्या इयत्तेमध्ये काय बघितलं, तर संख्या कुठल्या कुठल्या प्रकारच्या असेल, सम असेल, विषम असेल, त्याच्यानंतर नैसर्गिक संख्या कशा म्हणतात, त्याच्यानंतर ओळखायच्या कशा संख्या, कुठल्या प्रकारच्या संख्या असतात, हे सगळं आपण बघितले. बरोबर. आता त्याच्यानंतर पुढच्या आपण काय आहे, तर अपूर्णांक असेल तर अपूर्णांक कुठल्या प्रकारचा असतात, तो कसं त्यांचं रूपांतर कसं करायचं, ह्या गोष्टी आपण काय करू बघून. आता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा बघितलं तर अपूर्णांक पहिल्यांदा बघू आपण की अपूर्णांक कोणत्या प्रकारचे असतात. अपूर्णांक, तर अपूर्णांक एक कुठला असतं पहिला, तर व्यवहारी अपूर्णांक. व्यवहारी अपूर्णांक, तर व्यवहारी अपूर्णांक कसा असतो, तर व्यवहारी अपूर्णांक कसा असतो, तर अंश आणि छेदाच्या रूपात. समजा 2.2 काय घेतलं आपण, 8 घेतलं किंवा 2/7 घेतलं, या प्रकारे असं जो लिहिलं जातं त्याला काय म्हणायचं, व्यवहारी अपूर्णांक म्हणायचं. आणि दुसरा कुठला असतो, तर दशांश. दशांश अपूर्णांक. आता दशांश अपूर्णांक कसा, दशांश अपूर्णांक कसा, ज्याच्यामध्ये काय असते, दशांश असते किंवा दशांश चिन्ह असते. मग उदाहरण द्यायचं म्हणून तर कुठला येणार, तो 2.8 कुठला जरी असेल, असं 2.7 लिहिला, काय जरी लिहिलं त्याच्यामध्ये काय आलं पाहिजे, दशांश चिन्ह आलं पाहिजे. त्याला कसं म्हणतो आपण, दशांश अपूर्णांक असं. दशांश अपूर्णांक आल्यानंतर आता काय बघायचंय, हा जो व्यवहारी अपूर्णांक आहे, म्हणजे ह्याचं रूपांतर काय करायचंय, दशांश अपूर्णांकात करायचं, कशा पद्धतीने करायचं, कुठल्या प्रकारे केलं जातं, ह्या गोष्टी आपण बघू पहिल्यांदा. ठीक. आता काय सांगितलं इथं, त्याच्यामध्ये काय करायचंय, हा जो अपूर्णांक आहे, हा कसला अपूर्णांक आहे, तर व्यवहारी. व्यवहारी अपूर्णांक आता कसा इथं लिहिलाय, 124 छेद काय दिलंय, 10 दिलं. 124/10 दिलं. मग 124/10 दिलं ते याचं काय करायचंय, हा कसला अपूर्णांक आपला, तर व्यवहारी अपूर्णांक. व्यवहारी अपूर्णांकाचं आपल्याला काय करायचंय, तर दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं. मग कशा पद्धतीने करायचं, तर हे लक्षात ठेवायचं. तर पहिल्यांदा या पद्धतीला बघू, 2 प्रकारे करता येत आपल्याला, या पद्धतीने करू. ह्याचा अर्थ काय होतो, आता इथं याचा अर्थ काय होतोय, तर हे 10 काय त्याला 124 ला भागिलेत, काय इथं भागिलेत. मग भागिलेत तर काय करायचं, इथं ज्यावेळेस 124 भागिले काय इथं 10 आहे, अशा पद्धतीने येते. बरोबर. मग अशा पद्धतीने काय करायचं, ह्याला आपण भाग लावतो. मग भाग लावल्यानंतर कसं लावला, इथं 10 1 10, बाकी किती उरले, इथं 2. मग बाकी 2 उरल्यानंतर काय करतो आपण, इथं 4 उतरून घेणार आहे. मग इथे किती झाले, 24 झाले. 24 झाल्यानंतर पुन्हा काय करायचं, इथं पुन्हा 10 भाग जातोय का, इथं तर जातोय. मग किती आला, इथं 10 2 20 जातोय. मग 10 2 20, मग इथं भागलेला इथं 2 ला इथे लिहिले. त्याच्यानंतर उरले किती बाकी, इथं 4 बाकी उरले. आता 4 बाकी उरल्यानंतर ह्या 10 इथं भाग जातो का, तर नाही जात. नाही जात तर आपण काय करतो, इथं तर इथं काय करायचं, इथं दशांश द्यायचंय आणि इथं काय येतो, 0 येतो. हे 0 दिल्यानंतर आता भाग जाणार आहे का, जाणार आहे. कारण कसं येतोय, 10/40, म्हणजे उत्तर किती आलं आपलं, 12.4 असं उत्तर आलं. 12.4 उत्तर आल्यानंतर हे काय झालं, 124 जर रूप आपण कसं लिहायचंय, दशांश अपूर्णांकात आपण जर लिहायचंय तर कसं लिहितो आपण, 12.4 अशा पद्धतीने लिहितो. ठीक आहे. मग हे काय लक्षात ठेवायचं, की ही जी छेदात संख्या आहे ती ही काय ह्या संख्येला असते, भागिले असते. या पद्धतीने काय करायचं, भागाकार केल्यानंतर आपल्याला काय मिळालं, उत्तर मिळालं. परंतु लक्षात ठेवायचं, तर हे असं भागाकार या पद्धतीने करायचं. पण जर समजा हे लक्षात घ्या, उत्तर किती आलं आपलं, तर 12.4 आलं. पण ह्याच्यापेक्षा सोप्या पद्धतीने कसं करायचं, तर ज्यावेळेस लक्षात ठेवायचं, छेदामध्ये जर आपल्याला 10 असतील, 100 असतील, 1000 10,000 किती जरी संख्या असेल, म्हणजे कशी पाहिजे, इथं काय पाहिजे, 10 100 1000 अशा पद्धतीची संख्या पाहिजे. कुठं पाहिजे, ती छेदामध्ये पाहिजे. मग छेदामध्ये ज्यावेळेस संख्या असेल तशी, तर कसं उत्तर करायचं, बरोबर. हे तर उत्तर आपण काढलं, पण अजून कसं काढता येईल, लक्षात ठेवायचं, किती 124 भागिले 10 इथं. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस काय लक्षात ठेवायचं, छेदामध्ये किती पाहिजे आपल्याला, 10 100 1000 अशा पटीतच पाहिजे संख्या. मग अशा वेळेस काय करायचं, ही जी संख्या आहे ती काय करायची, अशीच लिहायची. ह्याच्यामध्ये काय बघायचं, छेदामध्ये किती 10 आहे, 10 म्हणजे 0 किती 1 0. मग जेवढे काही 0 असतील तेवढी काय द्यायची, दशांश द्यायची.
दशांश कुठून द्यायचं, उजवीकडून डावीकडून द्यायचं. इथं एक आहे म्हणून किती दिलं, एक दिलं. आणि हे बघितलं या पद्धतीने उत्तर काढलं तरी आपल्याला त्याला 12.4 झालं. आणि इथं पण किती उत्तर आलं आपलं, 12.4 झालं. पण ह्यामुळे हे काय लक्षात ठेवायचं, याचं सोप्या पद्धतीने, जेणेकरून आपल्याला इथं काय करायला लागणार नाही, भागाकार आपल्याला करायला लागणार नाही. पण याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं, इथं किती पाहिजे, 10, 100, 1000 अशाच प्रकारे पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. मग आता दुसरं एक बघू याच्यामध्ये. दुसरं किती इथं 144. 144 छेदात किती आहे, 100 आहे. मग आता काय बघितलं आपण, 144/100 आहे. मग काय करायचं, हीच संख्या काय करायची, पुन्हा मांडायची. आणि पुन्हा मांडल्यानंतर इथं शून्य किती, इथं 2 शून्य. मग जेवढे शून्य तेवढे दशांश द्यायचे. पण कुठनं, उजवीकडून काय करायचं, आपल्याला डावीकडे जायचं. आपल्या उजव्या बाजूनं इकडे डाव्या बाजूला जायचं. मग किती झाले, 2 शून्य तिथं, मग 2 दशांश. मग किती आलं याचं उत्तर, 1.44 हे उत्तर आलं. किती आलं, 1.44 हे उत्तर आलं. बरोबर. मग याच पद्धतीने काय करायचं आता, हे तिसरं आहे ते हे सोडून घ्या, किती येईल ते हे लक्षात घ्यायचं. कशी मांडणी यायची, इथं मांडून देतो पुन्हा एकदा. किती कशी मांडणी यायची, 575 छेदात किती आहेत, 1000 आहेत. मग आता किती शून्य द्यायचे, कुठनं द्यायचं, हे काय करायचंय तुम्ही बघून घ्या. अजून ह्याच्यानंतर एक अजून ह्यातलं उदाहरण सांगतो कशा पद्धतीने. जर समजा आपल्याला सांगितलं, संख्या दिली आपल्याला इथं, समजा 15 संख्या दिली, भागिले तिला किती, 1000 आहे. आता काय करायचं, ह्याच हे कुठला अपूर्णांक आपला व्यावहारिक, त्याला कशात रूपांतर करायचंय, दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचंय. मग ज्यावेळेस करायचं त्यावेळेस काय करणार आपण, इथं 15 जसं काय करायचंय, आयतच लिहायचं, हे आपल्याला माहिती आहे. आणि ह्याच्यानंतर किती शून्य द्यायचे, आता 1, 2 आणि 3 शून्य द्यायचे, म्हणजे 3 दशांश स्थळ द्यायचे. 3 शून्य म्हणून 3 दशांश स्थळ. मग इथं आता किती देणार आहे, 1 आणि 2, इथं 2 दिसतात. मग काय करायचं, तर जेवढे 1, 2, आता इथं नाही कुठली संख्या, तर काय घ्यायचं आपण, शून्य घ्यायचं आणि त्याच्यानंतर दशांश स्थळ घ्यायचं. मग अशा पद्धतीने याचं उत्तर किती आलं, 0.015. हे असं नाही करायचं, लक्षात ठेवायचं. इथं समजा आपण काय केलं, 15 घेतलं आणि याच्यानंतर किती, इथं 3 शून्य, मग 3 दशांश दिले पाहिजे. मग 1, 2 आणि इथं काहीच नाही म्हणून इथं नाही द्यायचं. हे काय झालं, चुकीचं उत्तर झालं. या पद्धतीने काय करायचं, करायचं नाही. तर काय करायचं, याच पद्धतीने जिथं काय करायचं, संख्या नाही दिली तिथं आपण काय देणार आहे, शून्य द्यायचं, नंतर दशांश. जेवढे शून्य आहेत तेवढे आपल्याला इथं दशांश आलीच पाहिजे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. मग हे काय करायचं तुम्हाला, हे तुम्हाला सोडवायचं, हे सोडून घ्या. त्याच्यानंतर आता हे पुढचं बघू. इथं आता इथं दशांश किती आहे, 256 किती आहे, 256/4. आणि 256/4 इथं आपल्याला आहे का, 10, 100, 1000 अशा प्रकारे आहे का इथं, तर नाही. मग असं ज्यावेळेस असेल तर आपल्याला काय करायला लागणार आहे, भागाकार करूनच त्याचं काय करायला लागणार आहे, दशांश अपूर्णांकात रूपांतर करायला लागणार. मग इथं कसं केलं, 256/4. मग भाग जातोय का इथं, आता इथं दशांश घेणार आहे का, एकदा बघून घेऊ. इथं किती आले, इथं 4/7 = 24, एक इथं 4 आणि इथं 4/16. इथं काय होत आहे, पूर्ण भाग जातोय 4/16. मग इथं आता पूर्ण भाग गेल्यानंतर आपल्याला कुठली दशांश घ्यायची गरज आहे का, तर नाही. मग ह्याचं काय होणार आहे, तर दशांश अपूर्णांकात रूपांतर नाही होणार आहे, त्याचं काय होणार आहे, पूर्ण संख्येत रूपांतर होणार आहे. म्हणजे काय, पूर्णांक संख्येत कसं होईल, इथं पूर्ण भाग कितीला आला आपला, 66 आला. मग इथं काय होणार आहे, हे दशांश अपूर्णांकात काय होणार नाही, रूपांतर होणार. ठीक आहे. मग आता इथं बघू, आता खालचं उदाहरण. खालचं किती दिलंय, 123. बरोबर. मग 123 इथं पहिल्यांदा काय केलं, इथं बाकीच लागलं, इथं 7 × 7 राहिले, इथं 5 उतरून घेतले 3. बरोबर. पुन्हा त्याच्यानंतर काय केलं, बाकीचं लागला 7चा, 7 × 7 = 49. शिल्लक राहिले 4 शिल्लक राहिले. आता 4 शिल्लक राहिल्यानंतर आता काय करायचं, तर 4 शिल्लक राहिले तर आपल्याला भाग जाणार आहे काय, 7/4 ला नाही जाणार. मग काय करायला लागेल, इथं दशांश स्थळ घेतला आपण आणि इथं काय देणार आहे, 0. मग इथं कसं आलं, 7×5 = 35. किती आलं इथं, 7×5 = 35. मग इथे बाकी लागला 5चा, इथे किती बाकी राहिली, 5. बरोबर. मग 5 बाकी राहील ते इथं किंवा आपण ते पुन्हा हे 5 बाकी राहिल्यानंतर इथं काय घेणार आहे आपण, पुन्हा 5 घेतल्यानंतर पुन्हा 0 घेणार इथं. आता पुन्हा एकदा दशांश घेतल्यानंतर पुन्हा घ्यायचं नाही. मग किती लागल्यानंतर 7 × 7 = 49. बाकी किती उरली, इथं 1. पुन्हा काय करणार आपण, याच्यानंतर सुद्धा भाग लावू शकतो आपण, कारण इथं पूर्ण झालेलं नाही. मग किती येणार, इथं पुन्हा 0 घेतला, 7 × 1 = 7. पुन्हा बाकी किती उरली, इथं 3 बाकी उरली. किती आलं इथं, 7 × 1 = 7. पुन्हा इथं 0 घेतले. पुन्हा त्याच्यानंतर किती झालं, मग 7 × 4 = 28.
पुन्हा अशी किती बाकी उरली 2. मग अशा पद्धतीनं काय होतं भाग करा. मग हा काय झाला इथं दशांश अपूर्णांकात रूपांतर झालं. मग हे कितीपर्यंत जोपर्यंत भाग लावतो तोपर्यंत भाग लावायचं इथं. परंतु आपल्याला जास्तीत जास्त कुठपर्यंत विचारलं जातं तर 2 दशांश आपण काय करायचं उत्तर काढायचं आपल्याला, बरोबर. मग कधी कधी आता दुसरा प्रकार बघूया यातला. तर हे लक्षात घ्यायचं की कशा प्रकारे करायचं. शून्य असेल तर काय करायचं, जेवढे शून्य तेवढे काय करायचे संख्येत द्यायचे. जर नसेल तसं मग ह्या पद्धतीने भाग लावायचा, मग आपण रूपांतर करायचं. ह्या 2 गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. त्याच्यानंतर आता ह्याचं दशांश अपूर्णांकाचं काय होतं, दशांश अपूर्णांकाचं 2 प्रकार पडतात. मग 2 कुठलं प्रकार पडतात ते इथं बघा, खंडित आणि कुठलं आवर्ती. मग खंडित आणि आवर्ती काय असते ते हे पहिल्यांदा बघू आपण उदाहरण. आता पहिलं उदाहरण हे घेतलं आपण, काय घेतलं 100 भागिले काय केलं 8 घेतोय. मग 100 भागिले 8 काय करायचं हे बघितलं आपण. इथं लक्षात ठेवा की आपण जर असं असतं तर मग इथं कसं उत्तर काढलं असतं, 8 लिहिलं असतं आणि काय केलं असतं दशांश दिलं असतं. हे आणि हे याच्यामध्ये काय फरक आहे. इथं भागिले कोण होतं 100 आहे आणि इथं भागिले कोण आहे 8 आहे. ह्या हातला फरक आपल्याला कळला पाहिजे. इथं मग काय केलं, ह्याला भागिले 8 घेतलं कारण इथं काही छेदामध्ये 8 आहेत म्हणजे आपण 8 काय घेतले भागिले घेतले. मग पहिल्यांदा भाग किती लागला 8 × 8 चा भाग लागला. बाकी किती उरली तर 2 बाकी उरली. 2 बाकी उरल्यानंतर हे शून्य काय केलं आपण खाली घेतले. इथं संख्या किती झाली 20. 20 झाल्यानंतर भाग किती लागल 8 × 2 = 16. 8 × 2 = 16 तर काय नाही भाग लावणार आपण 8 × 2 = 16. 16 बाकी किती उरली तर 4. आता बाकी उरल्यानंतर इथं भाग जाणार आहे का, इथं भाग नाही जाणार. मग काय करायला लागलं इथं तर काय करणार इथं दशांश देणार आपण आणि इथं काय करणार शून्य देणार. मग काय करणार इथं 8 × 5 = 40. बाकी किती उरली तर 0. मग 0 उरल्यानंतर काय झालं इथं पुढं आहे का, म्हणजे काय झालं इथं खंड पडला. खंड पडला म्हणजे काय झालं इथं तर इथंच थांबला. इथं पूर्ण काय झाला, इथं पूर्ण आपल्याला भाग काय झाला इथं आपल्याला हे उत्तर मिळालं. इथं बाकी उरली किती तर 0 बाकी उरली. मग इथंच आपल्याला थांबायला लागलं. इथं पुढे जाणार आहे का आपण नाही जाणार का, इथं भाग द्यायला आपल्याला काही शिल्लक राहिलेलं नाही. मग हा काय झाला इथं खंडित अपूर्णांक असं झाला. त्याच्यानंतर आपण दुसरं उदाहरण घेऊ. जर समजा हे घेतलं आपण 100 भागिले 3 घेऊ. इथं दुसरं उदाहरण घेऊ आपण. इथं आता काय केलं भागिले 3 घेतलं. मग भागिले 3 घेतल्यानंतर आता पहिल्यांदा भाग लावायचा. कितीचा भाग लागेल 3चा. 3 × 3 = 9 बरोबर. 9 लागल्यानंतर इथं काय झाले मग 1 उतरून घेतले. पुन्हा इथं घेतले 0 उतरून. मग 0 उतरून घेतल्यानंतर पुन्हा कितीचा भाग लागला इथं तर पुन्हा 3चा लागला इथं. मग 3 म्हणजे किती बाकी उरली 9 उरली. 9 उरल्यानंतर इथं बाकी किती 9 वजा केले आपण. 3 × 3 = 9 चा भाग लागला. 1 बाकी उरली. पुन्हा किती घेणार आहे आता इथं 1 राहिला बाकी उतरून गेला. इथं काय आपल्याकडे तर काहीच नाहीये. मग काहीच नाही तर काय केलं इथं 0 घेतलं. इथं दशांश दिला आपण आणि त्याच्यानंतर पुन्हा बाकी किती लागला 9चा म्हणजे 3 × 3 = 9 लागला. पुन्हा बाकी 1 उरली. पुन्हा आपण काय करतो इथं 0 घेतला. पुन्हा 9 आणि पुन्हा काय केलं पुन्हा 1 बाकी. म्हणजे हे काय होणार आहे हे कंटिन्यू असं चालतं राहणार. तुम्ही किती जरी भाग लावला तरी उत्तर काय तुमचं कसं येणार आहे 3 3 3 असं काय लागणार आहे भाग लागणार आहे. मग लक्षात ठेवायचं हे म्हणजे ह्याच्यानंतर पूर्ण भागानंतर असं काय होतंय जर तीच संख्या रिपीट होत असेल त्यालाच काय म्हणायचं आवर्ती दशांश अपूर्णांक. आवर्ती म्हणजे काय होतं जी संख्या आहे कुठली जरी समजा इथं काय झालं हे 3 काय होणार आहे किती जरी इथं काय होणार आहे रिपीट होणार आहे. मग रिपीट होतं म्हणजे काय होतं आवर्ती होतं. मग ह्या दोन्हीतला फरक आपल्याला कळला पाहिजे की हा अपूर्णांक कसा आहे खंडित दशांश अपूर्णांक आहे का आवर्ती दशांश अपूर्णांक आहे. ह्या गोष्टी आपल्याला कशाला कळणार ज्यावेळेस आपण रूपांतर करतो त्यावेळेस आपल्याला त्या गोष्टी कळणार आहेत. तर मग हे लक्षात ठेवायचं की कुठल्या पद्धतीत आहे. आता याच्यामध्ये अजून एक उदाहरण घेऊ आणि त्याच्यानंतर काय करायचं ही जी राहिलेली बाकीची उदाहरण आहेत आपल्याला दिसतात स्क्रीनवर ती काय करायचं तुम्ही सोडवायचं आणि सोडवल्यानंतर उत्तर चेक करायचं की ह्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं आहे खंडित मध्ये का आवर्तीमध्ये हे बघून घ्यायचं. हे घेऊ आता 124 आणि छेदामध्ये 3 ती कसं भागिले येणार आहे. मग कसं आलं 3 × 12 इथं 12 लागला. इथं 0 बाकी उरली. इथं काय उतरून घेणार आहे 4 उतरून घेणार आहे. मग 4 उतरून घेतल्यानंतर आता काय होईल इथं भाग जाईल का तर जाईल. कसं जाईल 3 × 1 = 3 म्हणजे वजा 3 केले बाकी किती उरली तर 1 बाकी उरली. 1 बाकी उरल्यानंतर काय झालं भाग जाणार आहे का इथं
तर नाही जाणार, भाग जाणार नाही तर काय करतो आपण, इथं काय करायचं, शून्य घ्यायचं, इथं काय करतो, दशांश स्थळ देतो. मग दशांश स्थळ दिल्यानंतर 10 झाले इथं, बाकी किती जाणार इथं, मग 3 त्रिक 9. बघा इथं 3 त्रिक 9, बाकी किती उरली इथं, 1 बाकी उरली. मग 1 इथं किती आले, 3 आले. त्याच्यानंतर पुढे इथं घेऊ, हा त्याच्यानंतर बाकी 1 उरल्यानंतर आपण काय करतोय, पुन्हा शून्य घेतोय, पुन्हा किती येणार आहे, 3 त्रिक 9. मग इथं पण काय झालं, तर ह्याच्या प्रमाणात कसं होणार, इथं 3 आणि इथं पण पुढे कसं होईल, 3 3 3. म्हणजे हा पण कसा आहे तो लक्षात ठेवायचा, ही संख्या नाही तर ही संख्या इथं आपल्याला पाहिजे, किती काय होणार आहे, पॉईंट नंतरचे अंक काय होतोय, हा रिपीट 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 होतोय. यालाच काय म्हणतो आपण, हा पण कुठल्या ह्याच्यात मोडणार आहे, तर आवर्ती दशांश अपूर्णांकातच मोडणार आहे. कुठं मोडणार आहे हा, तर लक्षात ठेवायचं, इथं उत्तर लिहून देतो. हा किती जरी वेळा आपण कर्ज केलं तर हा काय होणार आहे आपला, हा 3 काय होणार आहे, तच कंटिन्यू राहणार आहे. कंटिन्यू राहणार आहे म्हणजे कुठल्या प्रकारात नाही, आवर्ती बनताच. मग हे लक्षात ठेवायचं की हे जो हा अंक तो रिपीट रिपीट जर झाला तर त्याला काय म्हणायचं, आवर्ती म्हणायचं. मग या प्रकारातलं ही जी बाकीची उदाहरणं जे काय राहिलेत, आपण कुठपर्यंत हे 2 आणि हा 1 उदाहरण सोडवलं. हे बाकी काय राहिलेत, काय करायचं, उदाहरण सोडवायचं आणि ठरवायचं की हे कुठल्या प्रकारातलं हे आपल्याला कळलं पाहिजे. ठीक आहे, मग आता पुढचं बघू आपण. आता त्याच्यानंतर पुढचं बघ, वर्ग आणि वर्गमुळे. ठीक आहे, वर्गमुळे आता काय आपण बघितलं होतं की वर्ग कशाला म्हणतात, वर्ग कशाला म्हणतात, हे आपल्याला गोष्टी माहिती आहेत. मग काय बघू एकदा पुन्हा आपण, वर्ग म्हणजे काय असतंय, तर त्याच संख्येनं काय करायचंय, त्याच संख्येला गुणलं. म्हणजे कसं केलं, 5 गुणिले 5 म्हणजे काय मिळालं, 25. मग 25 म्हणजे काय असतं, तर ह्या 5चा काय असतं, वर्ग असतं. ठीक आहे, हे आता वर्ग 1 ते कितीपर्यंत, 1 ते 30 पर्यंत इथं आपण वर्ग मांडलेत. मग 1 ते 30 पर्यंत मांडले तर हे इथपर्यंत आपल्याला काय पाहिजे, पाठच पाहिजे. ठीक आहे, मग पाठ इथं कुठल्या जरी संख्येचा आपल्याला इथपर्यंत जरी वर्ग विचारला, निदान इथपर्यंत आपल्याला काय पाहिजे, पाठ पाहिजेतच. कुठला मधला आदला जरी विचारला आपल्याला पाठ पाहिजे त्यातलं. पुढचं आता काय करायचं, संख्यांचे वर्ग आणि वर्गमूळ काढायचं. मग वर्ग काढायचे तर वर्ग कुठल्या पद्धतीने काढायचं हे पहिल्यांदा बघू आपण. आता वर्ग काढायचे तर कुठल्या पद्धतीनं पहिल्यांदा बघू आपण, एक स्थानी. एक स्थानी काय पाहिजे, 5 असताना. मग एक स्थानी 5 असताना कसं काढायचं, या पहिल्यांदा गोष्टी बघून घेऊ. आता बघा कुठले जरी, आता समजा आपल्याला एक स्थानी 5 म्हणजे कसं, समजा हे 15 आहे. मग 15चा आपल्याला वर्ग माहिती आहे का, तर 15चा पाठ आहे. म्हणजे निदान 30 पर्यंत आपण बघितलं की 30 पर्यंत आपल्याला पाठ पाहिजे. पण कसा वर्ग होतो, 15चा वर्ग किती येतो, 225 वर्ग येतो. मग हा 225 येतो कसा, किंवा हा आपल्याला जरी माहित नसतं तर कसा काढायचा, हे गोष्ट पहिल्यांदा बघू. तर काय करायचं, ज्यावेळेस एक स्थानी किती पाहिजे आपल्याला, 5च पाहिजे. मग एक स्थानी 5 असल्यानंतर काय करायचं, पहिल्यांदा किती लिहायचे, 25 लिहायचे. आणि 25 लिहिल्यानंतर ही जी संख्या उरली, त्या संख्या किती उरली, इथं 1 उरली. मग 1ला काय करायचं, 1 आहे त्याच्यात काय करायचं, पुढच्या संख्येने काय करायचं, त्याला गुणाकार करायचा. मग गुणाकार किती आला, इथं 2 आला. मग हे काय करायचं, 2 इथं मांडून घ्यायचे. अशा पद्धतीने करायचं. काय करायचं, तर 5 जिथं असेल एक स्थानी त्याचं काय करायचंय, 5च्या इथं काय लिहायचं, 5चा वर्ग 25 करून घ्यायचा. आणि जी संख्या पुढे, संख्या इथं किती राहिली, 1 राहिली, 1चं काय करायचंय, पुढच्या संख्येनं काय करायचंय, गुणिले करायचं. म्हणजे कसं, आता दुसरे बघू आपण. आता दुसरी घेतली आपण, किती घेऊ, 25 घेऊ. आपल्याला 25 पण माहिती आहे, पण ठीक आहे 25 घेऊ आपण. 25चं काय केलं, काय सांगितलं, ह्या 5चा वर्ग घ्यायचा. 5चा वर्ग किती, 25. मग 5चा वर्ग केल्यानंतर ह्या 2ची पुढची म्हणजे किती, 2 गुणिले 3 बरोबर 6, किती आले, 625. 5चा आपल्याला वर्ग माहिती तरी पण लक्षात ठेवायचं, 5चा वर्ग कसा केला आपण, पुढची संख्या घ्यायची त्याची, आणि इथं काय केलं आपण, गुणाकार केला. आता पुढच्या कुठल्या पण घेऊ, 5च्या. आता समजा आपण किती घेतले, 75चा वर्ग करायचा आपल्याला.
किती घेतले आपण इथं 75 घेऊ आपण इथं 75चा वर्ग 75चा वर्ग पाठ आहे का आपला तर नाही पाठ मग नाही पाठ तर ठीक आहे मग ह्याच पद्धतीने ज्यावेळेस एकक स्थानी असल्यानंतर कसं करायचं हे आपण शिकलो मग काय करायचं लक्षात ठेवायचं या 5 आहे तर काय लिहायचं आपण पहिल्यांदा 25 घ्यायचं 25 घेतल्यानंतर काय करतो आपण हे 7 आहे मग 7 गुणिले किती करायचं लक्षात ठेवायचं पुढची संख्या मग 7 × 8 = 56 7 × 8 = 56 काय करायचं इथं लिहायचं मग काय झालं 5625 काय झाला या 75चा वर्ग झाला दुसरं कुठलं पण घ्या मग समजा 95 घेतलं 95चा काय करायचं वर्ग करायचं मग 95 पण तसंच कुठली जरी संख्या असेल तर सेम तसंच करायचं मग काय करायचं इथं 5चं काय आलं 25 आणि 9 आहे 90 किती आला असं आला समजा इथं घेतला आपण 105चा काय करायचं आहे वर्ग करायचा आहे मग 105चा वर्ग करायचा काय करायचं इथं 5 25 लिहिले आणि इथं किती करायचंय शिल्लक किती राहील आपल्या इथं 10 मग 10 गुणिले 11 किती येतं आपलं 110 मग इथं काय करायचंय 110 लिहायचं हे काय आला 105चा वर्ग आला अशा पद्धतीने काय करायचंय एकक स्थानी 5 असल्यानंतर वर्ग लक्षात ठेवायचं पण हे काय आहे एकक स्थानी किती पाहिजे 5च पाहिजे त्याच्यानंतर पुढचं बघू आता ज्यावेळेस सगळे अंक कसे पाहिजेत सगळे अंक काय पाहिजेत 1 पाहिजे बरोबर सगळे अंक 1 म्हणजे कसं समजा माहिती आपल्याला 1चा वर्ग किती 1 येतो 11चा वर्ग किती येतो 121 येतो 11चा वर्ग किती 121 बरोबर त्याच्यानंतर 11चा वर्ग 121 111चा वर्ग माहिती आहे 111चा वर्ग पाठ आहे का आपल्याला तर नाही 111 मग 111चा वर्ग समजा विचारला तर कशा पद्धतीने काढायचा तर 111चा वर्ग कसा काढायचा सांग काय करायचं इथं आता किती वेळा 1 लिहिलेत हे किती वेळा लिहिलेत ते बघायचं आपल्याला इथं 1 किती वेळा लिहिले तर 3 वेळा इथं बघा आता हा पुन्हा एकदा सांगतो कशा मी लक्षात येईल 11चा वर्ग आपल्याला माहिती आहे तर काय करायचं इथं 1 किती वेळा आलाय 2 वेळा आलाय मग जे वेळा आलाय पण लिहित जायचं किती वेळा आलाय 1 आणि 2 वेळा आलाय 1 आणि 2 वेळा आलाय बरोबर मग तो आल्यानंतर काय करायचं पुन्हा उत्तर त्या क्रमांक करायचं 1 पर्यंत यायचं मग किती उत्तर आलं आपलं 121 आलं मग इथं समजा असं असेल आता 111 आहे मग 111 आहे तर कसं करायचं मग 111चं काय करायचं इथं एकशे 11 आहे तर काय करायचं मग किती वेळा 1 आलाय किती वेळा इथं 3 वेळा आलाय बरोबर 111 किती वेळा आलाय 3 वेळा मग काय केलं 1 2 3 इथपर्यंत यायचं पुन्हा काय करायचंय उत्तर त्या क्रमाने म्हणायचे 2 आणि 1 हा काय झाला 111चा वर्ग झाला मी किती पण आता समजा इथं दिलं 1111 दिलं मग कसं करणार 1 2 3 आणि 4 पुन्हा काय करायचं 3 2 1 म्हणजे किती पेन मिळाला आता समजा इथं मग ह्याचा वर्ग तुम्ही काढून घ्या 1 2 3 4 5 म्हणजे 111चा काय करायचं तुम्हाला वर्ग काढायचा तो काढून घ्यायचा ठीक आहे पुढचं बघू आता त्याच्यानंतर दशांश ज्यावेळेस आपल्याला हे संख्यांचा वर्ग झालं दशांश अपूर्णांक लिहिलेला असेल त्याचा वर्ग कसा करायचा ह्या गोष्टी बघू आपण ठीक आहे मग ह्याचा वर्ग करताना काय करायचं कुठल्या संख्या घ्यायच्या त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की दशांश अपूर्णांकाचा ज्यावेळेस वर्ग करतो त्यावेळेस काय होतं दशांश स्थळांची संख्या दशांश स्थळ संख्या कशी होते दुप्पट होते दशांश स्थळ संख्या कशी होते दुप्पट होते लक्षात ठेवायचं मग दुप्पट होते मग कशी दुप्पट होते आपल्याला ते बघून घेऊ इथं घ्या दुप्पट आता मग इथं बघायचं की कशा प्रकारे करायचंय काय करायचंय 1.3चा काय करायचंय वर्ग करायचा मग 1.3चा वर्ग करायचा आहे तर काय करायचं ह्या संख्येचा वर्ग करून घ्यायचं पहिल्यांदा आता हे 13चा वर्ग आहे 13चा वर्ग आपल्याला माहिती आहे 13चा वर्ग किती येतो 169 मग 169 आल्यानंतर काय करायचंय जेवढे दशांश स्थळ जेवढे दशांश स्थळ किती इथं एक दशांश स्थळ आहे मग आपण काय बघितलं तर दशांश स्थळांची संख्या कशी होते तर दुप्पट होते मग दुप्पट होते म्हणजे काय होईल इथं दशांश स्थळ किती येतं तर 1 दशांश स्थळ येथे किती होणार 2 होणार आहे म्हणजे उत्तर किती येणार आहे आपलं 1.69 हे उत्तर आहे हे लक्षात ठेवायचं इथं 1 असेल तर इथं किती होणार आहे 2 होणार आहेत आता इथं पुढचं घेऊ इथं आता 0.025 अशा पद्धतीने याचा काय करायचा आहे वर्ग करायचा मग वर्ग करायचा कोणाचा वर्ग पहिल्यांदा करून घ्यायचा तर ही जी संख्या आहे दशांश स्थळांचा विचार न करता वेगळ्या संख्येचा वर्ग मग किती आला
25चा वर्ग किती आला 625. मग 625 आल्यानंतर आता काय करायचंय, इथं दशांश स्थळ किती आहेत 3 आहेत बरोबर. इथं 3 आहेत, किती उत्तर दिली पाहिजे आपल्याला, तर दुप्पट दिली पाहिजे. मग किती येणार इथं 6. मग कसं होणार आहे बघा, इथं 625 लिहिले आपण 1 2 3 4 5 आणि 6 आणि 0. हा काय झाला, ह्या संख्येचा काय झाला वर्ग झाला. हे फक्त असं लक्षात ठेवायचं, संख्येचा वर्ग करायचा आणि त्याच्यानंतर दशांश स्थळ द्यायचं. आधी दशांश स्थळाचं करत बसायचं नाही, हे पहिल्यांदा द्यायचं. आधी संख्या दशांश स्थळाचा विचार. इथे किती झाले 1.3 13, 1.5 किती असणार आहे मग ती 15. इथं 0.0025 आहे, पण त्याचा विचार न करता कोणाचा वर्ग केला का, फक्त आपण तर ह्या 25चा पहिल्यांदा वर्ग करून घ्यायचा. मग ह्या संख्येचा इथं कोणाचा करणार वर्ग, इथं 11चा. दशांश स्थळ किती येतील, इथं किती दिसतात आपल्याला, इथं किती आहेत 2 आहेत. मग उत्तर किती आले पाहिजे, तर 4 आले पाहिजे. अशा पद्धतीने करायचं. तर काय करायचं, अजून एक सोडून देतो, बाकीचे त्याच्यानंतर काय करायचंय तुम्ही सोडून घ्यायचे. त्याच्यानंतर आता हे कसं करायचं हे सांगतो. आता ह्या पद्धतीने आता मजाच देते इथं जरी दशांश स्थळ किती जरी दिसत असली, लक्षात ठेवायचं फक्त संख्या विचारत घ्यायची. संख्या किती दिसते इथं, जरी हे 4 दशांश स्थळ आहेत, संख्या कुठली आहे आपली इथं, तर हे फक्त किती 8 आहे. मग 8 आहे तर काय करणार इथं, पहिल्यांदा ह्या 8चा वर्ग करून घ्यायचा. फक्त 8चा वर्ग किती आला 64 बरोबर. 8चा 64 आला. मग त्याच्यानंतर हा ज्यावेळेस आपण वर्ग काढल्यानंतर पुन्हा इथं प्रश्नामध्ये यायचं आहे आपण दशांश स्थळ किती 1 2 3 आणि 4. आता किती दशांश स्थळ येतील, मग 4 आहेत, तर इकडे 4 आहे प्रश्नामध्ये आणि याचं आपल्याला काय करायचंय वर्ग करायचं. मग वर्ग करायचं किती आले पाहिजे 8. मग 8 म्हणजे 1 2 3 4 5 6 7 आणि इथं दशांश स्थळ द्यायचंय आणि हे आपलं काय राहील अशा प्रकारे 0. हे आपलं उत्तर आहे. मग हेच बाकीचं काय करायचं तुम्ही, ते याच पद्धतीने काय करायचं, जे काय राहिलेले आहेत आपले हे बाकीचे त्याचं काय करायचंय सराव करायचा, त्याचे उत्तर काढायचं. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघू आपण. त्याच्यानंतर काय करायचंय वर्गमूळ काढायचं. आता वर्ग बघितला आपण, वर्गमूळ आता काढायचं. मग वर्गमूळ काढायचं काय करायचंय, तर ज्यावेळेस वर्गाचं काय बघितलं, वर्ग काय बघितलं आपण, जी दशांश स्थळाची संख्या कशी होते दुप्पट होते. मग दुप्पट होते कुठे होते, तो वर्ग करताना. त्याचा वर्गमूळ करताना काय होईल, मग तो उलट होतं. ज्यावेळेस दशांश स्थळाची संख्या कशी होणार आहे निम्मी होणार आहे. काय होणार आहे निम्मी होणार आहे. मग निम्मी करायची तर कशी करायची, कसं निम्म करायचं आपण, तर इथं काय करायचं, जेवढी दशांश स्थळ आहेत ते विचारते घ्यायचे आपण. आता इथं दशांश स्थळाचं किती आहे 4 आहेत. मग किती होणार आहेत हे लक्षांत ठेवायचं. इथं 4 आहेत, वर्गमूळ करायचं याचं काय करायचं आपल्याला वर्गमूळ काढायचं. मग वर्गमूळ काढायचं काय करायचं, पहिल्यांदा दशांश स्थळाचा विचार न करता काय करायचं त्याचा वर्गमूळ काढून घ्यायचं. मग वर्गमूळ संख्या राहिली किती येतं आपल्याला 144. मग 144 म्हणून त्याचं वर्गमूळ किती येतं 12 वर्गमूळ, हे आपल्याला माहिती आहे. मग 12 वर्गमूळ हे इथं दशांश स्थळ किती येते, किती आपल्याला इथं दशांश स्थळ 4 आहेत. मग 4 आहेत म्हणल्यावर आपण काय करतोय, इथं वर्ग करतोय का वर्गमूळ करतोय ह्या गोष्टीला डोक्यात ठेवायच्या. त्याच्यानंतर वर्गमूळ काढतोय, संख्या कशी होणार आहे, इथं 4 आहे तर किती येणार आहे, तर 2 येणार आहे. मग हे काय झालं आपलं उत्तर झालं. मग त्यासाठी आपल्याला लक्षात ठेवायचं काय करायचं, वर्ग ज्यावेळेस करतो त्यावेळेस दशांश स्थळ कसे होतात काय होतात दुप्पट होते. आणि ज्यावेळेस आपण वर्गमूळ काढतोय, वर्गमूळ काढताना कशी होणार आहेत निम्मी होणार. ह्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवायच्यात. ठीक आहे. हे लक्षात राहिल्यानंतर आपलं उत्तर काय होणार आहे चुकणार नाही. पण ह्याच्यामध्ये आणखीन काय गोष्टी लक्षात ठेवायची, इथं करताना कसं केलं आपण, याचं काय केलं, पहिल्यांदा संख्या कुठली घेतली 144, त्याचं काढल्यानंतर काय देतो आपण दशांश स्थळ देतो. इथं पण आता सेम बघा, इथं बघू आपण, इथं किती आहे 1.69. मग 1.69 किती झाले, इथं 13 आले. आता 13 झाले तिथं पुन्हा प्रश्नामध्ये दशांश स्थळ किती आहे तर 2 आहेत. काय करायचं इथं दशांश स्थळ कुठनं मोजायची, उजवीकडून डावीकडे मोजायचं. मग इथं किती मिळणार आपल्याला 2 दशांश स्थळे मिळाली. मग इथं त्यांनी येणार म्हणजे किती येणार आहे 1 येणार आहे. मग उत्तर किती झालं आपलं 1.3. किती जर संख्या दशांश स्थळ असतील मग ती संख्या जरी मोठी, आता हे शेवटच्या इथलं बघू आपण, इथं किती दशांश स्थळ 1 2 3 4 5 6 दशांश स्थळ आहेत. मग 6 वाले आले पाहिजे किती आपल्याला 3 आले पाहिजे बरोबर. मग पण आधी काय करायचं याचं वर्गमूळ काढून घ्यायचं. वर्गमूळ किती आलं याचं, किती आलं वर्गमूळ याचं 11 वर्गमूळ आलं याचं. मग 11 वर्गमूळ आल्यानंतर
11 आल्यानंतर आता काय द्यायचंय तिथं दशांश स्थळ द्यायचे. दशांश स्थळ किती येणार मग इथं 6 इथं म्हणलं किती येणार 1 2 आणि 3 दशांश स्थळ येणार. हे आपलं काय राहील उत्तर राहील. या पद्धतीने काय करायचंय ही जी राहिलेली उदाहरण ती काय करायचे सोडवून घ्यायची. ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुन्हा घन आणि घनमूळ. आता घन घनमूळ म्हणजे काय लक्षात ठेवायचं वर्ग म्हणजे काय केलं आपण 2 वेळा काय करतो त्याच संख्येनं काय करायचं त्याच संख्येला गुणतो. आता घन म्हणजे काय असतंय तर त्याच संख्येनं काय करायचंय 3 वेळा गुणलं जातं म्हणजे किती येते इथं 27 अशा पद्धतीने काय त्याचा घन येईल. आता इथं कुठपर्यंत 1 ते 15 पर्यंत आपण घन इथं मांडलेले तर मग हे काय करायचं पाठ असले पाहिजे. आपण वर्ग कितीपर्यंत बघितले होते इथं आपण 1 ते 30 पर्यंत वर्ग बघितले होते पण घन कितीपर्यंत निदान 1 ते 15 पर्यंत आपले घन पाठ पाहिजे. आता इथं दशाच्या अपूर्णांकाचे काय करायचंय घन करायचं. बरोबर. आता घन करायचं तर काय करायचं लक्षात ठेवायचं 1.14 काय करायचंय घन करायचंय. इथं 0.12 घन करायचं आणि 0.1 घन करायचं. बरोबर. मग आता इथं पहिल्यांदा काय पाठ पाहिजे त्यासाठी इथपर्यंत सगळे घन पाठ पाहिजेत आपल्याला. मग घन पाठ पाहिजे इथं कुठला पाहिजे आपल्याला इथं 14चा किती इथं आपला 2744 2744. त्याच्यानंतर 12चा किती बघितलं आपण इथं 1728 आणि 1चा घन काय आपला 1चा घन 1च आहे. बरोबर. 1चा घन 1 आहे तर आता काय करायचं इथं आपण ज्यावेळेस दशांश स्थळ काय बघत होतो दशांशाची संख्या कशी होती दुप्पट होती. बरोबर. ज्यावेळेस कधी तो वर्ग करताना घन करताना लक्षात ठेवायचं त्यांची संख्या कशी होणार आहे तर तिप्पट. म्हणजे कसं 1 असतील इथं दशांश स्थळ किती 1 तर द्यायची किती दशांश स्थळ 3 दशांश स्थळ द्यायची किती द्यायची 3. 1 असलं मग अशी 1 असलं तर किती देतो 2 देतो. इथं घन करताय आपण लक्षात ठेवायचं घन करतोय द्यायचा 1चं 3 इथं किती होते इथं 2 आहे मग किती दिली पाहिजे बेत्रिक 6 तिप्पट करायचे आपल्याला इथं 6 दिली पाहिजे. 1 2 3 4 5 आणि 6 अशा पद्धतीने काय यायचंय दशांश स्थळ द्यायचं. इथं किती आहे 1च आहे मग किती द्यायला लागत 2 दशांश स्थळ आपल्याला द्यायला लागते. किती द्यायला लागतं इथं 3 दशांश स्थळ 3 दशांश स्थळ द्यायला लागतं कारण इथं आपण काय करतोय घन करतोय. कारण कसं आता समजा 1चं घेतलं 0 गुणिले 0 गुणिले 0 गुणिले 0 अशा पद्धतीने करतो उत्तर 1 लिहितो यांची काय करतो आपण बेरीज किती वेळा येणार मग 3. मग ह्या पद्धतीने काय होणार आहे उत्तर येणार आहे. लक्षात ठेवायचं मग काय करायचं जे घन असेल त्याची काय होणार आहे तिप्पट होणार आहे. वर्गामध्ये काय होतं दुप्पट होते हे लक्षात ठेवायचं. पुढचा आता बघत आहे पुढचा प्रकरण घेतलं तर कुठलं लसावी आणि मसावी. मग लसावी मसावी मध्ये काय होतं त्याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत बरेच उदाहरण आहेत तर मग कुठलं आपण एक बघू त्यातलं. आता फक्त यातलं मसावी आपल्याला माहित पाहिजे की मसावी काय असते आणि लसावी काय असते. तर मसावी म्हणजे काय असतं तर महत्तम सामायिक विभाजक. महत्तम सामायिक काय असतोय विभाजक असतोय आणि लसावी म्हणजे काय असतंय लघुत्तम सामायिक विभाज्य असते. मग विभाज्य काय विभाजक काय हे आपण गोष्टी काय बघितलेल्या आहेत. बरोबर. याच्यानंतर ह्या व्याख्या काय महत्वाची आहे ते व्याख्या आपल्याला माहित पाहिजे. व्याख्या कुठल्या तिथं तर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी असत. त्याच्यानंतर दुसरी येते इथं 2 संख्यांचा गुणाकार असं पण आपल्याला दिलं जातं कधी 2 संख्यांचा गुणाकार. दोन संख्याचा गुणाकार बरोबर काय येतं हे इथं पुढचं सेंटेन्स येतं लसावी गुणिले मसावी अशा पद्धतीने येतो. आणि त्याच्यानंतर इथं एक येतो की समजा इथं पण मोठी संख्या घेतली दुसरं काय येणार इथं लहान संख्या. लहान संख्या बरोबर मसावी गुणिले काय येणार आहे इथं मोठा आहे आणि इथं मोठा आहे तर कुठली संख्या काढतोय आपण मोठी. इथं लहान काढायची म्हणलं काय येणार आहे लहान असामायिक अवयव. लहान असामायिक अवयव अशा पद्धतीनं काय करायचं ही सूत्र आपल्याला माहित पाहिजे. उदाहरण बघायची.
आता पहिलं काय करायचंय तर 24 आणि 36 काय करायचंय मसावी काढायचंय, बरोबर. मग हे आपल्याला काय दिलेत पर्याय दिलेत, तर मग पहिल्यांदा मसावी काढून घ्यायचं. तर मसावी काढायचं कसं काढायचं तर काय करायचं 24 ज्या आपल्याला मसावी काढायची संख्या काय करायचं तर मांडून घ्यायची. मांडून घेतल्यानंतर लक्षात ठेवायचं की अशी संख्या निवडायची की याच्यामध्ये लहान लहान संख्या निवडायची, काय करायचं दोन्हीला भाग केला पाहिजे. किती भाग झाले इथं 2 भाग झाले, कारण दोन्ही संख्या कशा त्या सम आहेत. मग किती मिळाले तर 12, इथं किती मिळाले 18. म्हणजे कसं 12 2 24, 18 2 36, बे के बे, बे 2 4, बे के बे आणि बे 8 16 असा भाग लागला इथं. त्यामुळे हे आपण लिहिलं. त्याच्यानंतर किती भाग झाले पुन्हा 2 जाईल, बेसक 12, 92, 18. आता इथं आल्यानंतर पुन्हा बघायचं संख्या मिळाली किती राहिले, किती आपल्याला 6 आणि 9 राहतो इथं. 6 आणि 9 राहतो इथं. काय करायचं इथं 2 भाग जाणार आहे का, 2 6 ला जाईल पण 9 ला जाणार नाही, एकच संख्येला जातोय. मग दोन्ही संख्येला भाग जाणार आहे का संख्या कुठली तर कुठली आहे 3. मग कसाला 3 2 6 आणि 3 3 9. आता इथं आल्यानंतर आपल्याला कळतंय की अशी कुठलीच संख्या नाही की काय दोन्ही संख्येला भाग जाईल अशी. मग दोन्ही संख्येला भाग जाणारी संख्या काय इथं तर नाही, मग इथं थांबायचं आहे. मग आपल्याला आता काय काढायचंय मसावी काढायचं, हे लक्षात ठेवायचं. काय काढायचंय मसावी. मग मसावी काढायचं तर अशा संख्या निवडायच्या की इथं दिलेल्या सर्व संख्येला ज्या ज्या संख्येने भाग केला त्या संख्या निवडायच्या. इथं 2 न गेला का दोन्हीला तर गेला, इथं गेला का तर गेला, इथं गेला का तर हो. मग ह्या 3 यांचं काय करायचं गुणाकार. मग 2 2 4, 4 3 12. मग इथं मसावी काय होणार आहे आपला 12 होणार आहे. किती होणार आहे 12 मसावी. मग इथं लक्षात ठेवा. आता हे मग आपल्याला काय मिळालं होतं इथं 12 उत्तर आपल्याला मिळालं. 12 उत्तर मिळालं आपल्याला तर इथं थांबव. पण आता आपण लसावी पण इथं कसंच काढायचं ते पण बघून. लसावी कसा काढायचा यांचा तर आपण गुणाकार केला, त्याच्यानंतर काय करायचं यांचा पण गुणाकार करा. म्हणजे कसं 2 2 4, 4 3 12, 12 2 24 आणि 24 3 72. म्हणजे आपल्या इथं लसावी पण काढता आला पाहिजे. लसावी किती आला इथं तर लसावी 72 आला. ठीक आहे. मग इथं जर समजा आपल्याला विचारला असता, इथं काय विचारला असता लसावी विचारला असता तर लसावी किती आला असता ह्या दोन्हीचा आपल्या तर किती आला असता 72 आला असता. या पद्धतीने लसावी काढायचं. आता पुढं आता या प्रकरणात दुसरा एक या प्रकरणाचं येतं की काय दिलंय 3 संख्या किती प्रमाणात आहेत 2 3 4 या प्रमाणात. त्यांचं काय करायचं त्यांचं काय मसावी 12 आहे तर काय करायचं लसावी शोधायचं. तर सॉरी त्याचं काय करायचं संख्या शोधायचं. मग संख्या शोधायचं तर काय करायचं या प्रकारात असेल तर संख्या शोधायचं हे सोपं एकदम. ह्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं प्रमाण जे दिलेले काय करायचं प्रमाण गुणिले काय करायचंय मसावी करायचंय. त्याबरोबर काय मिळणार आपल्याला संख्या मिळतात आपल्याला. म्हणजे कसं ह्या पद्धतीचं असेल तर लक्षात ठेवायचं डायरेक्ट प्रमाण काय दिलं इथं 2 प्रमाण दिले. आता हे आपल्याला कळतंय यातलं लहान कुठलं प्रमाण आणि मोठं कुठलं प्रमाण. कुठलं प्रमाण लहान आहे 2 काय आहे सगळ्यात लहान आहे आणि इथं 4 मोठं आहे. मग आपल्याला समजा विचारलं असतं संख्या नाही विचारल्या, समजा आपल्याला विचारलं इथली मोठी संख्या कुठली तर मोठी संख्या काय केलं असतं 4 गुणिले काय केलं असतं मसावी केलं असतं. म्हणजे प्रमाण समजा मोठे विचारलं मोठे प्रमाण गुणिले मसावी बरोबर काय मिळाले असते आपल्याला संख्या कुठली मिळाली असती मोठी मिळाली असती. समजा प्रमाण कुठलं घेतलं आपण लहान काय घेतलं असतं लहान प्रमाण गुणिले काय घेतलं असतं मसावी घेतला असता तर आपल्याला काय मिळालं असतं लहान संख्या मिळाली असती. मग आता इथं विचारलंय कुठल्याला तर इथं आपल्याला सगळ्या विचारलं सगळ्या संख्या आल्या पाहिजे. मग सगळ्या संख्या त्यामुळे काय करायचं एक एक यायची आपल्याला फक्त काय लक्षात ठेवायचंय तर ह्या क्रमानं आल्या पाहिजे. क्रमानं कसं होईल मग इथं आपल्याला 12 काय करायचंय 12 गुणिले काय केलं 2 आलं. मग 12 2 24. इथं 24 कुठला पर्याय दिसतंय की इथं तर इथं 24 पहिल्यांदा पर्याय येते. इथं किती दिले आपल्याला 12 गुणिले दुसरे केले 12 3 36 आणि 12 चौक 48. या पद्धतीने काय झालं या इथं आपल्याला पहिल्या पर्यायातच काय मिळालं ह्या संख्या मिळाल्या आपल्याला. ठीक आहे या संख्या मिळाल्या इथं तर मग हे काय झालं आपलं उत्तर झालं. पण ह्याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचंय आपल्याला संख्या कुठली विचारली समजा एकच कुठली तरी संख्या विचारली तर संख्या जी विचारली आपल्याला मोठी विचारली तर काय करायचं जे मोठं प्रमाण आहे त्याला गुणायचं गुणानं मसावीनं गुणायचं. लहान विचारली तर मसावीनच गुणायचं आणि लहान प्रमाण घ्यायचं हे लक्षात ठेवा. आता हे पुढचं उदाहरण इथं काय सांगितलं 2 संख्याचा गुणाकार किती येतोय 21 60 आणि मसावी काय 12 तर काय करायचं आपल्याला लसावी करायचं या पद्धतीचं उदाहरण आहे. मग आता इथं 2 संख्याचा गुणाकार किती सांगितलं 21 60. मग इथं आपण सूत्र बघितलं 2 संख्याचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी हे सूत्र बघितलं आपण. मग तेच कसं इथं अप्लाय करायचं आपल्याला बघू आपण काय करायचं 2 संख्याचा गुणाकार किती आला 21 60 बरोबर लसावी गुणिले मसावी. मग लसावी गुणिले मसावी तर आपल्याला काय
लसावी आपल्याला माहित नाही तो मग तसं मांडला, गुणिले काय केलं नसावी घेतलं. अशा पद्धतीने काय करायचंय मांडून घ्यायचंय. पुन्हा कसं होईल मग 2160 भागिले 12 बरोबर काय आला लसावी आला. ठीक आहे, आता लसावी काढायचं मग यांचा काय करायचा, हा इथं 12 कसा काय आला तर हा गुणिले इकडं बरोबर चिन्ह जे इकडे आल्यानंतर काय झालं भागिले झालं, हे आपल्याला माहिती आहे कशा पद्धतीने करतो आपण. मग आता भाग लावायचा 12 एके 12 इथं शिल्लक राहिले 9, 12 8 96 आणि 0 0. मग लसावी किती मिळाले आपल्याला 180 लसावी. 180 मिळालं म्हणजे काय झालं इथं आपलं, तर हे 3 नंबरचं काय झालं आपलं 3 नंबर पर्याय आपला बरोबर झाला. पुढचं करू आता. इथं पण आता हे ज्यावेळेस हे आता वेगळ्या प्रकारचं एक उदाहरण ह्याच्यामधलं की कुठल्या जरी संख्या दिल्या असतील, इथं 12 15 20 असतील, कुठल्या पण देऊ द्या, कुठल्या दिल्यानंतर काय विचारलं या संख्येने कोणत्या लहानात लहान संख्येने भागल्यास, कोणत्या लहानात लहान संख्येने काय, या संख्यांनी कोणत्या लहानात म्हणजे लहानात लहान किंवा लहान संख्येस असं कोणतं बरं कसं पण येऊ शकतं, लहानात लहान येईल किंवा लहान येईल असं काही जरी लहान संख्येत भागल्यास बाकी काय उरते 5 होते. अशा पद्धतीत लक्षात ठेवायचं. उदाहरण ज्यावेळेस आपल्याला येईल त्यावेळेस काय करायचं त्याचा लसावी काढायचा. यातल्या कुठल्या जरी संख्या, आता हे फक्त उदाहरण दिलं याच्यामध्ये काय होते संख्या बदलते पण उदाहरण कसं राहील सेम असंच राहील. त्याच्यामध्ये काय करणार मग 12 15 आणि 20 घेतले, इथं भाग लावायचा. आता मग अशी केलं तसं, आता इथं तिन्ही संख्येला भाग जातोय का तर नाही कुठल्या जाणार, 2 न काय होईल 12 ला जाईल 20 ला जाईल, 15 ला जाणार नाही, कारण 15 कशी विषम संख्या हे आपल्याला माहिती आहे. मग 2 ला भाग 12 जे भाग जात नाही ती संख्या तशीच उतरून घ्यायची, 2 10 20. मग कसं आलं 2 3 6 15 आणि 2 5 10. आता इथं किती लावणार मग, इथं 2 न 2 संख्येला लावला, इथं राहिले आता मग इथं किती न 3 न लावला, 3 1 3 3 5 15 5 5 उतरून घेतले. पुन्हा मग काय झालं पुन्हा 5 लावला, एक तसेच घेतले 5 1 5 5 1 5. आता इथं मग थांबायचं, कारण इथं काय होतं एकच भाग, एक इथं जरी घेतला तरी काय होणार एकच भाग लागणार, ते सेम तसं आपण खाली येऊन तसं नाही करायचं. मग इथं थांबायचं आपण. मग आता लसावी काढायचं आपल्याला, तर काय करायचं यांचा गुणाकार करायचा सगळ्यांचा. मग किती आला 2 2 4 4 3 12 12 5 60. 60 काय मिळालं इथं लसावी, लसावी बरोबर किती मिळाला 60 मिळाला. मग 60 लसावी मिळाल्यानंतर इथं काय होतं, लसावी मिळाल्यानंतर काय करायचं बाकी. आता काय हे काय होतं 60 मिळालं म्हणजे काय होतं ह्या सगळ्या संख्यांना काय होतो तर म्हणजे हे कुठल्या पण संख्येनं भाग लावायचा, 12 न भागल्यानंतर बाकी किती उरणार आहे तिथं नाहीच काय उरणार. 12 5 60 15 4 60 आणि 20 30 60 म्हणजे बाकी उरणार आहे का इथं तर नाही. लसावी म्हणजे काय होतं तर बाकी उरत नाही, पण आपल्याला काय झालं पाहिजे बाकी 5 उरली पाहिजे. मग बाकी 5 उरली पाहिजे तर मग बाकीला किती केलं, इथं काय करायचंय 60 इथं आल्यानंतर याच्यामध्ये काय करायचंय +5 करायचं. +5 काय करायचंय तर या पद्धतीने ज्यावेळेस उदाहरण आहे ना बाकी 5 उरली पाहिजे तर मग त्याच्यामध्ये काय करायचं लसावी प्लस काय काय करायचे बाकी. मग त्यावेळेस आपल्याला काय मिळणार आहे उत्तर. मग इथं कसं झालं 60 + 5 बरोबर 65. आणि हे काय झालं आपलं इथं हे पर्याय नंबर 2 हे काय झालं उत्तर झालं. अशा पद्धतीने काय करायचं या प्रकारचे उदाहरण आले कुठले जर त्यातलं तर मग उदाहरण काढायचं. त्यातलं अजून एक उदाहरण बघू शेवटचं. इथं आता ह्याच्यामध्ये काय दिले उदाहरण, त्याच्या 3 खांबावर काय लाईट किती वेळ लागतात 4 6 आणि 5 मिनिटांनी लागतात. किती 4 6 आणि 5